बोलणार आहोत. खरं तर ब्लूम्स टॅक्सॉनॉमी, ॲक्च्युली टॅक्सॉनॉमी हा शब्द उच्चारल्यानंतर काय आहे टॅक्सॉनॉमी असं आपणाला कन्फ्यूज होऊ शकतो आपण. त्याचा अर्थ काय आहे हे आपल्याला समजत नाही आहे, पण बी एडच्या अभ्यासक्रमामध्ये हे होतं. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणजे ब्लूमनं वर्गीकरण केलेलं आहे. टॅक्सॉनॉमी या शब्दाचा अर्थ वर्गीकरण होतो आहे, परंतु ह्यानं कशाचं वर्गीकरण केलेलं आहे तर शैक्षिक उद्दिष्टों का इन्होंने वर्गीकरण केलेलं आहे. शैक्षणिक उद्दिष्टांचं ब्लूमने वर्गीकरण केलेलं आहे. तर ते जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण या ठिकाणी मांडलेलं आहे. या ब्लूमच्या संदर्भामध्ये बोलत असताना ब्लूमने शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण केलं. आता का केलं तर तत्कालीन परिस्थिती अशी आली की शिक्षण देत असताना काहीतरी आपण ठरवलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्यामध्ये फक्त शिक्षणच देऊन उपयोग नाही, तर शिक्षण का द्यायचं, त्याच्यातून काहीतरी साध्य झालं पाहिजे. त्याच्यासाठी उद्दिष्ट ठरवण्यात आली आणि मग ती उद्दिष्ट कशा पद्धतीची असली पाहिजेत किंवा कोणत्या पद्धतीनं उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्यामध्ये साध्य करायचे आहेत याच्या संदर्भात जगामध्ये पहिल्यांदा जर का कोणी सिद्धांत मांडला असेल तर तो डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेला आहे. आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे की 1956 साली टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह या नावाचं ते पुस्तक आहे. बघा, परत एकदा सांगतोय, टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह नावाचं पुस्तक आहे. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण केलेलं आहे. हे जे शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण आहे त्याच शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणाला ब्लूम्स टॅक्सॉनॉमी असं म्हटलं जातं. थोडक्यात टॅक्सॉनॉमी म्हणजे श्रेणीबद्ध वर्गीकरण होय. आता ब्लूमच्या संदर्भामध्ये जर का बोलायचं झालं तर ब्लूम, बेंजामिन ब्लूम हे अमेरिकेचे मनोवैज्ञानिक होते. अमेरिका के यह निवासी थे और उन्होंने संज्ञानात्मक, भावात्मक और क्रियात्मक पक्ष का एक श्रेणीबद्ध क्रम है और प्रत्येक डोमेन में कुछ उद्देश्य उन्होंने दिए हैं. जबकि इन उद्देश्यों की मदद से या फिर इन डोमेन की मदद से शिक्षकों को छात्रों को पढ़ाने में और छात्रों को सीखने में मदद होती है. देखिए, आपके सामने जब उद्देश्य रहेगा तब आपका कार्य जो होगा गतिशील रहेगा. शिक्षकांच्या समोर जर का उद्दिष्ट दिलं की बाबा तू विद्यार्थ्यांच्यामध्ये हे कौशल्य विकसित केलेच पाहिजेत, तरच शिक्षक त्या पद्धतीनं प्रयत्न करणार आहे. किंवा विद्यार्थ्यांना जर का सांगितलं की तू नुसता शिकायचं नाही आहे, तर तुझ्या शिक्षणातून ही उद्दिष्ट साध्य झाली पाहिजेतच, तरच तो विद्यार्थीसुद्धा तितक्या ताकदीनं त्या शिक्षकाच्या शिकवणीकडे, अध्यापनाकडे लक्ष देणार आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या मध्ये ऑब्जेक्टिव्ह निर्माण करण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी ब्लूमनं मांडलेला हा जो सिद्धांत आहे ब्लूम्स टॅक्सॉनॉमी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. परत एकदा सांगतो, हा अमेरिकेचा मानसशास्त्रज्ञ आहे आणि त्यानं शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण केलेलं आहे. अगदी श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेलं आहे. ते टॅक्सॉनॉमी ऑफ एज्युकेशनल ऑब्जेक्टिव्ह नावाच्या पुस्तकामध्ये त्यानं मांडलेला आहे. हा जो सिद्धांत आहे हाच सिद्धांत ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणून ओळखला जातो. आता त्याचा सिद्धांत बघत असताना ब्लूमनं काय केलं तर लर्निंग के 3 पक्ष हमारे सामने रखे हैं. इन्होंने क्या किया तो इन्होंने शैक्षणिक जो उद्देश्य है, इन शैक्षणिक उद्देश्यों का उन्होंने 3 पार्ट में वर्गीकरण किया था. उनमें से जो पहला पार्ट है वो है कॉग्निटिव डोमेन्स, यानी कि संज्ञानात्मक पक्ष. मराठीमध्ये जर का सांगायचं झालं तर बोधात्मक पक्ष. दूसरा जो इन्होंने बताया है वो है अफेक्टिव डोमेन, यानी कि भावात्मक पक्ष. और जो तीसरा ये जो हमें बताया है वो है साइकोमोटर डोमेन, यानी कि मनोक्रियात्मक पक्ष, यानी कि
क्रियात्मक विकास, बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक विद्यार्थ्याचा विकास झाला पाहिजे असं आपण सांगतो. त्या दृष्टिकोनातून कॉग्निटिव्ह यानी कि बोधात्मक यानी कि संज्ञानात्मक, इनमें क्या होता है, हेड का डेव्हलपमेंट अच्छी तरह से होता है, यानी कि मेंदू बुद्धीचा विकास त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं होत असल्याचं आपणाला दिसून येतंय. त्यानंतर पुढचा जो आहे तो आपण पाहिला की अफेक्टिव्ह का मतलब देखते समय भावात्मक अफेक्टिव को कहा जाता है, यानी कि भावना, यानी कि जो छात्र का हार्ट है उस हार्ट का डेवलपमेंट होना यहाँ पर जरूरी है. और अंत का जो है वो है साइकोमोटर यानी कि गत्यात्मक या फिर मनोक्रियात्मक. तो इसका मतलब है छात्र का हैंड का डेवलपमेंट यानी कि क्रियात्मक विकास होना जरूरी है. देखिए ब्लूम ने जो थ्योरी हमारे सामने रखी है वो थ्योरी डोमेन में उन्होंने डिवाइड की है. उनके जो डोमेन्स है यानी कि पक्ष जो है लर्निंग के वो 3 पक्ष है. फर्स्ट वन दैट कॉग्निटिव का मतलब है संज्ञानात्मक यानी कि बोधात्मक विकास. दूसरा जो है अफेक्टिव डोमेन, अफेक्टिव का मतलब है भावात्मक पक्ष यानी कि विद्यार्थियों की जो इमोशंस है, विद्यार्थियों का जो हार्ट है उनका डेवलपमेंट करना. और अंत का जो है मनोक्रियात्मक पक्ष यानी कि साइकोमोटर यानी कि मनोक्रियात्मक का अलग और एक नाम है गत्यात्मक. तो यहाँ पर क्या होता है, छात्र का शारीरिक विकास, हैंड का यानी कि क्रियात्मक विकास ऐसा यहाँ पर दिया है. तर हा जो ब्लूम होता, या ब्लूमनं या 3 घटकामध्ये शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण केलेलं आहे. परंतु आता मला तुम्हाला इथून पुढचा जो पार्ट सांगायचा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आता याच्यामध्ये बघा, संज्ञानात्मक पक्ष आपण सुरुवातीला बघितला, यानी कि कॉग्निटिव डोमेन अपन शुरुआतीला बघितलं. कॉग्निटिव डोमेन का मतलब क्या होता है, तो देखिए यहाँ पर बेंजामिन ब्लूम ने 1956 में यह सिद्धांत हमारे सामने रखा है. और इस सिद्धांत के माध्यम से ये जो ब्लूम है वो कहता है कि छात्रों का संज्ञानात्मक पक्ष, यानी कि इसमें क्या होता है, तो इसमें छात्र के मानसिक क्षमताओं का विकास होता है. इसके उद्देश्य छात्र सरल से कठिन और अधिक और शिक्षण अधिगम के निम्न स्तर से ऊंचे स्तर तक ले जाने की दृष्टिकोण को डेवलप करना. और ये करते समय ये जो दृष्टिकोण है संज्ञानात्मक का, ये दृष्टिकोण यह 6 पार्ट में बांटा हुआ है. इनमें से मूल्यांकन हो या विश्लेषण हो या आवेदन करना हो या याद करना हो यानी कि सीखना हो, ये सारी जो कौशल्य है यह सारी कौशल्य संज्ञानात्मक में आती है. देखिए ब्लूम का ये जो पार्ट है, ब्लूम में अपनी जो ये थ्योरी हमारे सामने रखी है, टेक्सोनॉमी जब हमारे सामने रखी है, तब ब्लूम ने मैक्सिमम कॉग्निटिव डोमेन पर कार्य किया है. यानी कि 1956 में जब उन्होंने यह सिद्धांत हमारे सामने रखा था, यह टेक्सोनॉमी हमारे बुक के माध्यम से हमारे सामने रखी थी, तब उन्होंने 1956 में संज्ञानात्मक जो पक्ष है उस संज्ञानात्मक पक्ष में कौन कौन से घटक इन्वॉल्व होते हैं इसकी जानकारी हमें दी है. बघा या ठिकाणी आपणाला एक पिरॅमिड दिलेला आहे 1956 सालचा. तर त्याच्यामध्ये ब्लूमची जी संज्ञानात्मक टेक्सॉनॉमीचा जो पक्ष आहे त्याच्या संदर्भातली माहिती दिल्या. त्याच्यामध्ये काय सांगितलंय, फर्स्ट वन दॅट नॉलेज, सेकंड वन दॅट कॉम्प्रेन्शन, थर्ड वन दॅट ॲप्लिकेशन, फोर्थ वन दैट एनालिसिस, फिफ्थ वन दैट सिंथेसिस और लास्ट वन दैट इवोल्यूशन. दीज आर 6 पार्ट में यह 6 पार्ट में ये जो बेंजामिन ब्लूम है उन्होंने अपनी टेक्सोनॉमी डिवाइड की है. तो देखिए ज्ञान में क्या आता है, तो इसमें बच्चे को आंकड़े की जानकारी प्राप्त करना या फिर प्रत्यास्मरण करना, जबकि
बच्चा ज्ञान के साथ व्यवहार कर सके, यह इम्पॉर्टंट इस ज्ञान में आता आहे. ही काय आहेत? ही उद्दिष्ट आहेत. बघा, नॉलेज असेल, कम्प्रेशन असेल, ॲप्लिकेशन, ॲनालिसिस, सिंथेसिस आणि इव्हॅल्युएशन जी आहे ही शैक्षणिक उद्दिष्ट आहेत. बघा, आपण हार्वर्डची पंचपदी शिकलेलो होतो पाठाच्या पायऱ्यामध्ये, याचा तुम्हाला उल्लेख झाला असेल. पण पाठाचं टाचन काढत असताना त्याच्यामध्ये शैक्षणिक उद्दिष्टे म्हणून एक पार्ट होता. त्या शैक्षणिक उद्दिष्टामध्ये ज्ञान, आकलन, उपयोजन, मूल्यमापन वगैरे अशा पद्धतीची जी होती जी उद्दिष्ट होती, तीच उद्दिष्ट या ठिकाणी आपण घेतलेली आहेत, या ब्लूमनं घेतलेले आहेत. बघा, या ठिकाणी ज्ञान में क्या आता है? आंकड़े या जानकारी याद रखना, यह महत्वपूर्ण बात उन्होंने बताई है. अंडरस्टैंडिंग करना यानी कि क्या करना? समझना यानी कि बोध करना. अंडरस्टैंडिंग कंसेप्ट अच्छी तरह से समझ लेना. तो इसमें क्या होता है? इसमें बच्चे को ज्ञान कराया जाता है, उसकी समझ विकसित की जाती है, जैसे कि अर्थ को समझना, समस्याओं की व्याख्या करना आदि. बघा, याच्यामध्ये समझबूझ में क्या आता है? सेकंड वन दैट अंडरस्टैंडिंग. अंडरस्टैंडिंग में क्या होता है? अनुवाद, प्रक्षेप एवं निर्देशों के अर्थ समझना तथा समस्याओं की व्याख्या. यानी कि जो कुछ समस्याएं आती है वो समस्या अच्छी तरह से समझ लेना, यह कंसेप्ट समझबूझ में यानी कि अंडरस्टैंड में आती है. तीसरा जो आता है वो है अप्लाई. अप्लाई को हिंदी में कहते हैं अनुप्रयोग, यानी कि जो कुछ हमने ज्ञान लिया है, ज्ञान प्राप्त किया है, उनका उपयोग करना. इसमें आत्मसात किए गए ज्ञान को परिस्थितियों के अनुसार प्रयोग किया जाता है, जैसे कि जांच करना, प्रदर्शित करना, गणना करना आदि. जो कंसेप्ट हमने छात्रों को पढ़ाई है, इस कंसेप्ट छात्र यूज करते हैं अपने डेली रूटीन में. आगे का जो उद्दिष्ट दिया है एनालिसिस यानी कि विश्लेषण. विश्लेषण का मतलब क्या होता है? इसमें क्या होता है? तो इसमें आत्मसात किए गए ज्ञान को भिन्न भिन्न भागों में अलग अलग करने की क्षमता छात्र रखते हैं और उसके तथ्य और निष्कर्षों को अच्छी तरह से समझते हैं. देखिए, विश्लेषण में क्या दिया है? वस्तु या परिकल्पना को विभिन्न भागों में अलग अलग छात्र करता है ताकि संगठनात्मक ढांचा समझा जा सके, तथ्य एवं निष्कर्षों के बीच छात्र क्या कर सके? अंतर कर सके. म्हणजे विश्लेषण करतोय. छात्राला एखादा घटक शिकवलेला आहे, प्राणी हा घटक जर का विद्यार्थ्याला शिकवला, तर प्राणी या घटकाचं विश्लेषण विद्यार्थी कसा करणार आहे? तर पाळीव प्राणी आणि जंगली प्राणी, म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये त्याला प्राणी सगळेच माहिती आहेत, पण त्याचं विश्लेषण त्यानं कसं केलं की बाबा म्हैस पाळीव प्राण्यामध्ये येते, सिंह जंगली प्राण्यामध्ये येते. तर अशा पद्धतीचा छात्र काय करत असतो? विश्लेषण करत असतो. बाद में आता है इव्हॅल्युएट यानी की संश्लेषण. पुढचा नाही संश्लेषण, नहीं सिंथेसिस आता है. इवैल्यूएट का मतलब मूल्यमापन होता है. सिंथेसिस आता है. सिंथेसिस का यहाँ पर मतलब यहाँ पर दिया है संश्लेषण. क्या होता है? तो इसमें नए अर्थ पर जोर देकर हिस्सों को जोड़कर संपूर्ण बनाया जाता है, यानी कि कंसेप्ट और नियम के आधार पर उसमें से कोई अपने अनुसार कंसेप्ट निकलना, जैसे कि तर्क देना, वाद विवाद करना, निष्कर्ष देना आदि. बघा, विद्यार्थ्याला आपण भरपूर ज्ञान दिलेलं आहे, त्यानं ते ज्ञान व्यवस्थित समजून घेतलेलं आहे, म्हणजे त्याचं आकलन केलेलं आहे, त्याचं तो विश्लेषण करतोय, प्रयोग करतोय. पण जेव्हा ते ज्ञान लोकांच्या समोर डिबेट करण्यासाठी तो विद्यार्थी बसतोय आणि त्यावेळी ते पॉइंट्स वापरतोय, तेव्हा काय केलं जातं? संश्लेषण केलं जातं. और अंत का जो है इवैल्यूएशन यानी कि मूल्यमापन, जिसमें सीखे गए ज्ञान का मूल्यांकन किया जाता है कि छात्र कितना सीखा है. तो इस प्रकार यह ब्लूम की टैक्सोनॉमी है.
महत्वपूर्ण चीज़ ये है कि ब्लूम ने अपने टेक्सोनॉमी में 1956 में नॉलेज कंप्रेंशन एप्लीकेशन एनालिसिस सिंथेसिस और इवैल्यूएशन ये स्टेज दिए थे, ये 6 स्टेज दिए थे, बल्कि 2001 में थोड़ा सा इनमें बदलाव हुआ और कुछ स्टेप नए आए हैं या फिर उनका नाम चेंज किया है और कुछ जो स्टेप आहे, काही ज्या पायऱ्या आहेत त्या खालीवर केलेल्या आहेत. हा जो ब्लूम आहे, हा ब्लूम लर्निंगचं त्याचे जे 3 पार्ट आहेत CAP त्याच्यामध्ये कॉग्नेटिव्ह म्हणजे विद्यार्थ्याचा बोधात्मक विकास झाला पाहिजे, हेडचा विकास झाला पाहिजे, यानी की संज्ञानात्मक विकास झाला पाहिजे, याच्यावरतीच ब्लूमने फोकस केलेला आहे. आता दुसरे 2 पार्ट आहेत, दुसरा जो आहे अफेक्टिव्ह डोमेन्स यानी की भावात्मक पक्ष, भावनात्मक पक्ष. तर हा भावनात्मक पक्ष कुणी मांडलाय, तर भावनात्मक पक्ष दोघांनी मांडलेला आहे. याच्यामध्ये करतवाल होता आणि मसिया होता. करतवाल आणि मसिया या दोघांनी 1964 साली भावनात्मक पक्ष आपल्या समोर ठेवलेला आहे, मांडलेला आहे. भावनात्मक पक्ष में काय होतं, तर विद्यार्थ्याच्या भावनांचा विकास, इमोशनल फिलिंग्स त्याच्या डेव्हलप झाल्या पाहिजेत, हार्टचा विकास झाला पाहिजे, हे त्याच्यामध्ये होतं. मग याच्यामध्ये कोणत्या गोष्टी येतात, तर भावात्मक पक्ष में वो तरीके शामिल होते हैं जिनसे हमें भावनात्मक रूप से सामना करते हैं, जैसे कि किसी की तारीफ करना, किसी को प्रोत्साहन देना. यह जो प्रतिक्रिया है यानी की कोणाचं कौतुक केल्यानंतर त्याच्या मनाला खूप चांगलं होतं आणि तो अधिक उत्स्फूर्तपणे काम करण्यासाठी प्रयत्न करतो. किंवा एखाद्याचं मूल्यांकन करायचं, मूल्यांकन केल्यानंतर वा 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 तुला किती भारी, किती चांगले मार्क्स पडले, तू खूप हुशार आहेस, या साऱ्या गोष्टी अफेक्टिव्ह डोमेन्समध्ये येतात आणि त्याच्यातूनही विद्यार्थ्याचा विकास होतो. हा जो भावनात्मक विकास आहे, भावनात्मक पक्ष आहे, याचं सुद्धा वर्गीकरण 5 घटकांमध्ये केलेलं आहे. बघा, ब्लूम ने जो ज्ञानात्मक पक्ष हमारे सामने रखा है, यानी कि संज्ञानात्मक पक्ष उन्होंने हमारे सामने रखा है. इट इज डिवाइडेड इनटू द 6 पार्ट्स. हमने देखा है नॉलेज, कंप्रेंशन, एप्लीकेशन, एनालिसिस, सिंथेसिस और इवैल्यूएशन. दीज आर 6 पार्ट इन्वॉल्व इनटू द ब्लूम्स कॉग्निटिव्ह डोमेन्स. आता हा जो आहे करतवाल और मसिया या दोघांनी यांचा जो डिवाइड केलेला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये मग आग्रहण यानी कि ध्यान करना, अनुक्रिया हो, आकलन हो, संगठन हो और मूल्यों का चरित्र हो, ये सारे चीज़ें इनमें इन्वॉल्व की है. देखिए यह पार्ट देखते समय सेकंड पार्ट में ज़्यादा महत्व नहीं दिया जाता. ये जो भावनात्मक पक्ष आहे, हा जो भावनात्मक पक्ष आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न आजपर्यंत विचारलेले नाही आहेत. मॅक्झिमम ब्लूमच्या टेक्सॉनॉमीमध्ये जे काही प्रश्न आजपर्यंत विचारलेले आहेत ते आहेत कॉग्निटिव्ह डोमेनवरती, यानी की संज्ञानात्मक पक्ष म्हणजेच ज्ञानात्मक किंवा बोधात्मक पक्ष, याच्यावरती जास्त प्रश्न विचारल्याचे आपल्याला दिसून येत आहेत. तरी पण एक्स्ट्रा माहिती असावी म्हणून आपण पुढचा जो भावात्मक पक्ष बघतोय, अफेक्टिव्ह डोमेन्स बघतोय, तर तो करतवाल आणि मसिया यांनी 1964 साली मांडला. आणि त्याचे जे 5 पार्ट आहेत त्याच्यामध्ये मग सुरुवातीला ध्यान करना हो, या दुसरा असेल अनुक्रिया, तिसरा असेल आकलन, चौथा असेल संगठन और लास्ट का मूल्यों का चरित्र. तर हे करतवाल आणि मसियानं भावात्मक पक्षामध्ये मांडलं. हा सुद्धा सिद्धांत 1964 सालीच मांडला. आणि लास्टचा जो आहे क्रियात्मक यानी की सायकोमोटर, की जो आपण म्हणतो हँडचा विकास झाला पाहिजे, क्रियात्मक विकास झाला पाहिजे, तर तो सिम्पसन याने 1969 साली मांडलेला आहे. अशा पद्धतीनं ब्लूमची जी टेक्सॉनॉमी आहे, या ब्लूमच्या टेक्सॉनॉमीमध्ये आपणाला सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर त्यानं जो कॉग्नेटिव्ह सिद्धांत आपल्यासमोर मांडलेला आहे, कॉग्नेटिव्ह डोमेन्स आपल्यासमोर ठेवलेले आहेत, ते सगळ्यात महत्त्वाचे आहेत. या PDF-मध्ये तशा पद्धतीच्या नोट्स आपणाला दिलेल्या आहेत. या नोट्ससुद्धा महत्त्वाच्या आहेत. विथ आपण ज्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्सच्या माध्यमातून आपणाला हा घटक चांगल्या पद्धतीनं समजेल.